नमस्कार, मी परमदास जाधव. तर मध्य पूर्व आणि दक्षिण आशियात सध्या मोठा राजकीय तणाव निर्माण झालेला आहे. तर इराण, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात एक महत्त्वाची चर्चा होणार होती. पण आता इराण चर्चेला नकार दिलेला आहे इराणने. आणि दुसरीकडे US शिष्टमंडळ म्हणजे अमेरिकेचे जे शिष्टमंडळ आहे ते पाकिस्तानकडे हे रवाना झालेलं आहे. ही सगळी परिस्थिती नेमकी काय आहे ते आपण समजून घेऊ. तर गेल्या काही काळापासून मध्य पूर्वेत इराण आणि पश्चिम देशामध्ये जो तणाव मोठ्या प्रमाणात असा वाढलेला होता. त्याची काही मुख्य कारणे आहेत आणि काही मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात समजू. तर पहिला म्हणजे अणु अणु कार्यक्रम आणि दुसरा प्रादेशिक संघर्ष आणि त्याच्यात तिसरा येतोय तो सुरक्षा आणि चिंता. तर अमेरिका आणि काही देशांना वाटते की इराणचा अणु कार्यक्रम जो आहे तो नियमित असावा. तर दुसरीकडे इराणचं असं म्हणणं आहे की आमच्यावर अन्यायकारक अशा अटी ह्या लादल्या जात आहेत. तर या ताज्या रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये एक मध्यस्थी चर्चा ही होणार होती. ती म्हणजे आज शुक्रवारी, जिथे अमेरिका आणि इराण या दोघांमध्ये संवाद साधणार होते. ते समोरासमोर बसून संवाद साधणार होते. पण आता माहिती अशी आहे की इराणने काही अटीमुळे चर्चेला नकार दिलेला आहे. तर इराणचा असा दावा आहे की आधी ज्या प्रतिबंध हटवा, जे इराणवर प्रतिबंध आहेत ते पहिले तुम्ही हटवा आणि नंतर मग आम्ही तिथे चर्चेला बसू किंवा चर्चा हे शक्य आहे. तर दुसरीकडे मोठी घडामोड घडते. तर अमेरिकेचे एक शिष्टमंडळ पाकिस्तानकडे रवाना झालेलं आहे. तर पाकिस्तान या प्रक्रियेत मध्यस्थीची भूमिका ही निभावणार होते आणि दोन्ही बाजूंमध्ये संवाद घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण पाकिस्तानसाठी ही एक मोठी राजनैतिक भूमिका मानली जात आहे. ही परिस्थिती खूप महत्त्वाची का आहे? कारण मध्य पूर्वेत आधीच तणाव आहे. तर ऊर्जा म्हणजेच ऑइल आणि जागतिक बाजारावर परिणाम होऊ शकतो. तर जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव पडतोय. जर चर्चा अपयशी ठरली तर तणाव अजून वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंध बिघडू शकतात आणि म्हणून या घडामोडीचा परिणाम तेलाच्या किमतीवर आणि जागतिक बाजार आणि सुरक्षा परिस्थिती यांच्यावर होण्याची शक्यता आहे. आणि यामुळे अमेरिका, इराण आणि पाकिस्तानमधील ही हालचाल फक्त या 3 देशांपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जगाला याचा परिणाम होऊ शकतोय. तर चर्चा ही होणार होती, पण इराणने काही अटीमुळे नकार दिलेला आहे. तर जे USचे शिष्टमंडळ आहे ते पाकिस्तानकडे गेले आहे. पाकिस्तान मध्यस्थीचा प्रयत्न करत आहेत. अजूनही परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नाही. मित्रांनो, ही एक अत्यंत संवेदनशील अशी बदललेली परिस्थिती आहे. अशाच ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.